अभियानाअंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे तसेच शाळा, मंदिरे, तसेच रस्ते, नाले, गटारे हे सगळं स्वच्छ करत आहोत। या उपक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। तसेच ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। तरी यामुळे या उपक्रमामुळे आपलं संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे। तसेच हा उपक्रम आपण दर आठवड्याच्या शनिवारी घेत आहोत आणि या उपक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहभाग आपल्याला लाभत आहे। तरी मी या सहभागाबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच शाळेतील सर्व मुलांचे आभार मानते। यामुळे आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ होत आहे। या मोहिमेमधून आपल्या काय संकल्पना आहेत? कुठल्या संकल्पना आहेत या मोहिमेतून? या मोहिमेतून आपलं गाव स्वच्छ व्हावं आणि सुंदर व्हावं हीच मोठी संकल्पना आहे। आणि गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या गावासाठी असलेलं त्यांचं स्वतःचं नातं या स्वच्छतेतून आणि आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि उद्या मुले जरी मोठे झाले तरी त्यांना गावाशी असलेले हे नातं नेहमी त्यांच्या लक्षात राहणार आणि हे नातं अजून दृढ होत राहणार आहे या स्वच्छतेच्या मोहिमेमुळे। आणि गावातील मंदिरे वगैरे हे यामुळे विद्यार्थ्यांचं नातं अजूनही मजबूत होणार आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून आपण काही जनजागृती गावामध्ये राबवलेली आहे का? जनजागृती आपण ही संकल्पना आपण राबवत असताना आज आपण हे अभियान दर शनिवारी राबवत आहोत। आणि हे अभियान राबवत असताना आपण गावातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा आपलं गावचं व्हॉट्सअप चॅनल असेल, इंस्टाग्राम चॅनल असेल, याच्या माध्यमातून आपण सर्व गावकऱ्यांना तसंच विद्यार्थ्यांना सर्वांना आपण मेसेज देत आहोत की या स्वच्छतेसाठी आपण या ठिकाणी यावे। गावातल्या कोणकोणत्या बाबी यामध्ये नोंद केल्या जाणार आहे? यामध्ये विशेषतः सर्व सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि नदीकाठचा परिसर हा आणि स्मशानभूमी हा परिसर आपण स्वच्छ करणार आहोत। ग्रामपंचायतने नवीन उत्साहामध्ये पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतला आहे आणि या सहभागामार्फत गाव असेल, शाळा असेल किंवा मंदिर परिसर असेल, आज सर्व विद्यार्थी असतील, ग्रामपंचायत सरपंच व प्रभारी सरपंच सर्व मेंबर तसेच ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सर्व परिसराची स्वच्छता हाती घेतलेली आहे।